आपला विश्वास सर्व होता हे जगत जे काही आहे ते मिथ्य आहे. जगतामध्ये एक ब्रह्म सत्य आहे. आणि जगत कसं आहे? मिथ्या जगत. पण मिथ्या जगत असून माणसाला जो काही सत्यत्वाचा भास झाला कशामुळे झाला तो खबर देतात त्या रज्जू सर्वाकार संध्याकाळची वेळ असावी, 6 वेळ ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस फार उजाळे राहत नाही आणि फार अंधारे पडलेला असत नाही. अशा टायमाला जर एखादी दोरी जर कधी तिकडे दिसले तर माणसाला दोरी न वाटता माणसाला काय भासतो? हा कोण आहे? सर्पच आहे असा जो भास होतो. महाराजांनी तसा तो दोरीचा सर्पाचा दृष्टांत दिला. पण कशा करता आपल्या ठिकाणी जसं आपल्याला दूरचं ज्ञान नाही म्हणून सर्प भासतो तसं या लौकिकाच्या बाबतीमध्ये या जगताच्या बाबतीमध्ये हे जगत मिथ्या आहे त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला काय सत्याचा भास होतो. स्वरूपाचं ज्ञान सांगितलं. कर्तव्य अशा प्रकारे जागृती दिली, स्वरूप जागृती दिली आणि जगता संबंधित सीता संतांनी आपल्याला आणि जागृत करण्याचा प्रयत्न करा. याच न्यायाने कानोबा अशा प्रकारचे या अभंगामध्ये ते म्हणतात की बाबा हो संतांनी झाले केवळ आणि केवळ जागृत करण्याचं या कानोबा म्हणतात. एखाद्या वासुदेवाला सुरू केलं. पूर्वी ते गावामध्ये ते वासुदेव यायचे त्यांच्याकडे हातामध्ये टाळ, एका हातात चिपड्या, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा आणि मोराचे पिसाळ्याचे किंवा अशा प्रकारचे टोपी आणि नाकेमध्ये सोडली आणि ते लोक यायचे. पहाटच्या टायमाला यायचे माणसाला जागे करायचे आणि काहीतरी दान मागायचे. आणि तो अवतार पाहिला की आपल्याला काय म्हणायचं? आपल्या गावात वासुदेव. आता ती बिचारी वासुदेव आता गावात येत नाही म्हणजे त्यांना आता त्या गावामध्ये परतल बसत नाही. महागा काही सांगतात इकडे कीर्तनामध्ये थांबते. आता ती फक्त पंढरपूर तिथं दिसतात. आता गावगाव की येत नाही. तिकडेच त्यांचं बरं भागतं कसे असो. परंतु वासुदेव एक संस्था पूर्वीपासून अशी आहे ती जगताला जागे करणारी आहे. म्हणून तिचं रूपात करून कानोबा म्हणाले मी वासुदेव आहे आणि मी गातो आहे अभंगाच्या
आणि त्याच्याबरोबर हा जो काही परमार्थ आहे अगदी विकसित झाला म्हणून आपण या सोहळा पाहू शकलो.